नमस्कार, मी वर्षा बसमारे. मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर मग नजर टाकूया आजच्या टॉप 10 घडामोडी. वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडेकर यांच्याशी संबंधित कंपनीला आरटीओची नोटीस दिली आहे. ऑडी कारवर लाल दिवा लावणे आणि महाराष्ट्र शासन लिहिण्याबद्दल आरटीओने खेडेकर यांच्या संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. थर्मो व्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड असं नोटीस बजावण्यात येणाऱ्या कंपनीचं नाव आहे. याच कंपनीच्या नावाने वादग्रस्त ऑडी कार आरटीओ कडे नोंदणीकृत आहे. ऐन आठवड्याच्या अखेरीस बाहेर फिरायला पडलेल्या आणि इतर वाजवी कामे करणाऱ्या बँक ग्राहकांचा मूड ऑफ झालाय. प्रमुख खासगी बँकांच्या बँकिंग सेवा डाऊन झाल्याने पैसे हस्तांतरित करताना ग्राहकांना मोठी अडचण येत आहे. खिशात रोख नसल्याने त्यांची मोठी पंचायत झाली. HDFC, ICICI आणि ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसलाय. त्यांना व्यवहार करताना अडचणी येत आहेत. पावसाने मुंबईत जोर धरला असून राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातल्या त्यात हवामान विभागाने मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना देखील अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 5 जागांवर विजय मिळवत शरद पवार यांना धक्का दिला. याच वेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 2-2 जागा जिंकल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या या यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी तातडीने दिल्लीला पोहोचले. त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर अजित पवार पुन्हा मुंबईत परतले आहेत. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल यांना अधिकार देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या संदर्भात नवे नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. दिल्लीच्या उपराज्यपालांप्रमाणे जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांना अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे उपराज्यपाल यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही अधिकाऱ्यांची पोस्टिंग किंवा बदली करता येणार नाहीये. या निर्णयामुळे जम्मू काश्मीरला संविधानिक अधिकार देण्याची तयारी केंद्र सरकार करत असल्याचं स्पष्ट होत आहे. कांदा निर्यात प्रश्नावरून राज्यातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासून नाराजी पाहायला मिळते. अशातच अफगाणिस्तानमधून कांदा आयात केल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाल्यात. राज्यातील शेतकऱ्यांकडे साठवून ठेवलेल्या कांद्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. कांद्याच्या मागील बाजारभावाच्या तुलनेत आता कुठेतरी शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कांद्याचे बाजारभाव सातत्याने गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे आता कुठे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळू लागले तर देशात नव्याने कांदा आयात करून देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव पाडले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सरकारच्या प्राधान्यक्रमात शेतकऱ्यांचे महत्त्व यावरून दिसून येते की सरकार स्थापन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान योजनेच्या निधी वाटपाच्या फाईलवर प्रथम स्वाक्षरी केली. राज्य सरकार कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत गंभीर असल्याचं यातून दिसून आलं. आता अर्थसंकल्पात अर्थमंत्री कृषी क्षेत्राबाबत काही मोठ्या घोषणा करू शकतात हे स्पष्ट असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी काही घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवडाभर ओढ देणारा पाऊस कालपासून पर्यटन नगरी लोणावळ्यात बरसू लागलाय. यामुळं वीकेंडच्या मूडला आणखीच बहर चढलाय. या क्षणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली आहे. मात्र डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या निसर्गाशी आपण खेळायला गेलो तर तो आपल्या जीवाशी खेळतो. याचा धडा हे 2 आठवड्यांपूर्वी वाहून गेलेल्या अन्सारी सय्यद कुटुंबियाच्या घटनेतून पर्यटकांनी घेतला आहे. या जाणीवेतून पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटक खबरदारी घेत आहेत. मुंबईच्या उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे अंधेरी सबवे मध्ये देखील पाणी साचलं असून वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड लावून नागरिकांनी वाहनांना सबवेतून जाण्यास सक्त मनाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना पर्यायी मार्ग म्हणून अंधेरी गोखले पुलाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुढील आठवड्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे। मंगळवारी किंवा बुधवारी हा विस्तार होऊ शकतो। आजची राष्ट्रवादीची दिल्लीवारी मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। तर या होत्या आजच्या बातम्या। पाहत रहा मुंबई आउटलुक।